नमस्ते मित्रांनो, तर मी मयुरी कांबळे आणि आता पहिला दिवस सातारा काळूबाईला आम्ही आलो आहे जत्रेसाठी. आणि आवाज बसलाय कारण की आम्ही लोक अंताक्षरी खेळत होतो रात्रभर बसमध्ये म्हणून. आणि आता वाजले 7:15 झाले, आता 7:15. तर आता जरा माझा आवाज असं वाटेल, बट फ्रेश झाल्यानंतर नीट होईल. आवाज माझा डेड झाला आणि आता आम्ही पोहोचलेलो आहे. कुठं पोहोचलो नाव नाही माहिती. बघा, आम्ही एंटिक लोक असे असतात फिरताना, कुठे माहितीच नाही. तर हा म्हणजे जवळ आहे जरा पोचायच्या, तर म्हणजे तो 10-15 मिनिटं आम्ही पोचून जाऊ मंदिरजवळ. तर पुढच्या गावचं बघू आता. तर आता फक्त फ्रेश बिश व्हायचं पण आधी, तर ते फ्रेश बिश आम्ही लोक तिथं पोचल तेव्हा फ्रेश बिश होईल. पण आता जरा आम्ही लोक थांबलेलो चाय प्यायला. तर बाहेर एवढी थंडी ना, वाफा येत आहेत तोंडातून थंडीच्या, एवढी थंडी बाहेर. तर म्हणून आता आतच बसायला लागतं बसमध्ये, कारण की खूपच थंडी आहे खूपच. आणि आता तुम्हाला मी हाल दाखवला बसचा तो वेगळाच. आणि पुढे लागतो सगळे आमच्या घरचे बाहेर आहेत. तरी तर आम्ही लोकच आहे, फक्त 5-6 जण मोजून, कारण की आम्ही लोकांना जास्त थंडी वाजते. तर आता साठी बाहेर आपण भेटू फ्रेश झाल्याच्या नंतर. काही जसं मी तुम्हाला बोललेलं, मी फ्रेश नंतर तुम्हाला भेटते. पण आता फ्रेशचं काय आता अजून आहे नाही, कारण की आता आम्ही लोक आलो आणि आम्ही लोक जे तुम्ही बोलला राहायची पद्धतच इथं वेगळी आहे. म्हणजे आम्ही नाही तर लॉज घेऊ शकत ना काय, तर आम्हाला असंच राहायचं. तर तुम्हाला तर बाहेरचं मी नजारा दाखवते. हाय ही बाई किती असते. पोय पोय तू खाणार ना. तर अशी तयारी चालू आहे आमची. आणि खास बोल काहीतरी शब्द बोल की. गाईस तर बघा कसं खेळतोय, मला खूप मज्जा येते. तुझ्याकडे येणार. बघू शकता आम्ही फ्रेश झालो नाहीये कालच्या कपड्यावर. तर आता आम्ही आंघोळीला जाणार. या पद्धतीने रात्री इथं चालू आहे काय तंबू. तर आमचं तंबू बांधण्याचं काम चालू आहे, अजून झालं नाही. आता पूर्ण आम्ही लावणार आहे कवर अप ब्लॅक मध्ये. मज्जा येईल. आणि आम्ही कसं राहतो जत्रेला येऊन ते कळायसाठी अजून ब्लॉग कंटिन्यू करा. बघा. आम्ही असेच आहे जरा फनी बाई, तर काय वाकडं बोललं असेल तर इग्नोर करा. आणि आता आमचे फायनली पोहे झालेले आहे. आता सर्व करायची आणि आता ब्रश करायचं आम्हाला. ब्रश करणार हो. काय बाई ग
तर आता आपण नाश्ता आणि फ्रेश होऊन भेटू. फ्रेश होऊन आता आलेली आहे माझी मावशी. कोणाची तयारी चालू आहे सगळं आता जेवत आहेत. सगळं आता फ्रेश झालेले आहे. तर तुम्हाला भेटतो जेवल्यानंतर. तर आता मी वरती चाललो. कुठे चाललो आपण? अमृताताई कुठे चाललोय? हो बापरे. तर आता मला असं डोंगर चढायला लागणार आहे. आता मी डोंगर चढतोय. अर्ध्या तास हवा टाईट झाली. पुढं काय होईल आता माहिती नाही. बापरे खूप मुश्किल आहे चढायचं. आता असंच हळूहळू चढू आम्ही. पुढे पोचल्यावर आपण भेटू. आता मी चढून आलो आहे बघा. एवढं मी चढलो. आता थकलो आहे. पाय खूप दुखत आहे. मग एवढं चढून खाऊची गोष्ट आहे का? अजून चढायचं बाकी आहे मंदिराला जायला. पण आम्ही ते उद्या जाणार आहे कारण की आम्ही 2 दिवस राहिलो. तर आता फक्त डोंगरावरती स्टे आहे. येस. जाईतल्या मसोबाच्या पाय पडायला. हा मग उद्या काय उगायचे. ओके येस. आता आम्ही अर्धा रस्ता आलो. अर्धे माणसं आमचे मागे आहेत. क्राऊड बघा किती आहे तुम्हाला बघा. ठीक आहे. अजून आतमध्ये जायचं बाकी आहे ना. उद्या उद्या तुम्हाला अजून क्राऊड दिसेल. उद्या तुम्ही नक्कीच पहा व्हिडिओ. उद्या पौष पौर्णिमेची काळबाईची जत्रा काय असते ते तुम्हाला उद्या कळेल. आणि आज आम्ही इथलं मसोबाला बघायला चाललो. खूप मस्त असते. मस्त मस्त देवी बघायला भेटतात. थंडी तर इथं भरपूर आहे. आता सध्या कमी आहे. संध्याकाळी भरपूर थंडी. तुम्हाला रात्रीचं पण दाखवेल कसं असतं थंडी. तुम्हाला आमचं कसा एक्सपिरियन्स झाला जर्नीचं ते दाखवायसाठी आम्ही बोलतोय तुम्हाला हे सगळं. तर आता आम्ही पुढे पुढे चालले. अर्धे माणसं येत आहेत. तर आतासाठी बाय. तर तुम्ही बघी व्ह्यू कसा आहे. व्ह्यू दाखवा. बघा इथे कसे बसले आहेत सगळे. ही तुमची ब्लॉगर. तर आता आम्ही लोक बघा गर्दी बघा. हा उद्या तुम्हाला नीट चालायला पण नाही भेटणार ना. धक्का दुक्की एवढी होणार आहे ना उद्या. इथं असं सगळं असतं. इथं असतं. तर आता आम्ही चाललोय आतमध्ये. पण आतमध्ये आता अलाउड आहे का नाही कोण ते माहिती नाही. तर आता आम्ही जेवढं पॉसिबल होऊ शकतो तुम्हाला मी दाखवतो सगळं. पण आतलं नक्की नाही. तर मी तुम्हाला सांगेल नक्की जर असेल तर. सगळं भेटतं असं. आणि आहे आता आम्ही लोक सगळे चालत चाललोय. फोटो काढण्यासाठी इथे हे पण आहे. आणि भारी आहे सगळं इथलं. कसं वाटतं आजी? आमच्या आजी तर छान आहे. मंडळदेवीला या सगळं बघा. छान वाटतं. देवाचं खूप खूप समाधान वाटेल तुम्हाला. तुम्ही पण येऊन दर्शन घ्यावे अशी इच्छा आहे आमची. आम्ही पण तुम्हाला दाखवू जर असेल तर कॅमेरा पॉसिबल ना आजी. हा हो. बघा ही आमची फेवरेट. तिथं खेळणी बिळणी असं सगळं ब्लँकेट्स वगैरे सगळं भेटतं इथं. चप्पलचं सगळं आहे. तर आता आम्ही चालत चाललोय. आमची बस कुठून आम्ही चालत कुठून आलोय. आणि थंडी तरी एवढी न चढता चढता जास्त थंडी असते. तर आता आम्ही असंच चाललोय. अजून डोंगर चढायचं बाकी आहे. बापरे खूपच फुले पाय. आणि त्यांना दमाचा त्रास आहे ना ते येऊ नका है ना. ज्यांना दमाचा त्रास आहे ते नका येऊ. चढायला खूप आहे. आणि जर तुम्हाला असेल तर इथं पालखीची व्यवस्था पण आहे. जर जास्त वयस्कर लोकांना जर यायचं असेल घेऊन यायचं असेल तर इथं पालखी पण अवेलेबल आहे. तर तुम्हाला ते वरती नेईन पालखीतून. तर आता आम्ही लोकांना गरज नाही. आम्ही म्हणून चढतो. तर अजून बाकी आहे थोडं चढायचं. अजून चढायचं बाकी आहे.
असंच लावलं तुला भारी लकी येतो आता सीधा अजून चढायचं बघा. आता इथून उन्हाळ्यात डोंगर चढायची स्टार्टिंग आणि तो बघा आम्ही एवढं चढून आलोय. अजून एवढं चढायचं बाकी आहे. मी जवळ पोचलोय मंदिराच्या इथं तर तुम्हाला दाखवते मी कसं आहे. हे बघा खूपच बघा बघू शकता. मी तुम्हाला दाखवते आणि ते वरती मंदिर आहे ते दिसतंय तुम्हाला. आम्ही वर गेल्यावर दाखवू तुम्हाला नक्कीच. मला अजून वर चढायचं तर तुम्ही बघू शकता शिडी बिडी आहे बघा. इकडे इकडे इकडे. तर नाव तर बघा तुम्ही काय बोलतात. हे दर्शन भेटलेलं आहे. पहिलं पायरीचं पण भेटू तुम्हाला देवी पण दाखवू पॉसिबल असेल तर पण नाही दाखवू शकत. आज तर जाऊन देत ना जत्रेला लय गर्दी असते. बघू शकता गर्दी ऑलरेडी इथं आहे. तिथं गेस करा की या मंदिरात किती गर्दी असेल ना. खूपच गर्दी तर आम्ही जेवढं तुम्हाला दाखवू शकतो तेवढं पुढून दाखवू नाहीतर समजून घ्या तुम्ही. तर आतासाठी बा सरू शकतो आम्ही फायनली आलोय. खूपच एवढं चालून पुढं आलोय तर आता आणि गर्दी खूप क्राऊड खूप आहे. खूपच बघ खूपच हा बापरे. आम्ही मंदिराजवळ आलो आहे तर आम्ही तुम्हाला फक्त बाहेरचं दाखवू शकतो. आतलं तर दाखवू शकत नाही कारण की अलाउड नाही फोन. बघा गर्दी किती आहे ना. आताच आम्हाला कसं तरी होतं चक्कर. माहिती नाही काय होईल तेवढं आमच्याकडून तुम्हाला आम्ही दाखवू. बघा खूपच गर्दी. आता पुढे कॅमेरा अलाउड करणार नाही तर दर्शनांची रांग खूप दर्शन आता भेटते का माहिती नाही तर लाईन खूपच गर्दी आहे. तर आता पुढे अलाउड करणार. बंद आता आम्ही लोक जाऊन आलोय काळव्याच्या इथं. तर आता मसोबाच्या इथे चालू आहे आम्ही लोक साईतला मसोबाच्या इथं. तर आता तुम्ही पाहू शकता इथं सगळीकडे डोंगर. आम्ही डोंगर चढून उतरून इथं आलोय. तर आता आम्ही लोक चाललोय खालच्या साईडला. तर आता मसोबाचे दर्शन घ्यायला चालू आम्ही लोक. तर खूप रिस्क घेऊन चालायला लागतंय. बघा आता कसं आहे असं घेऊन जायला लागतं आम्हाला. तर जरा थांबा पडेल मी. तर बघा रस्ता कसा आहे पडायसारखं होतं माहिती आहे. बघा पूर्ण सुमसाम आम्ही लोकच आहे कारण की इथं येत नाही. आणि जर आम्ही काळोबाचे दर्शन घेतले तर ते महत्त्वाचं असते की आम्ही लोक धावजी पाटीलच्या इथे पण जावं. कारण की ते जर काळोबाचं घेतलं तर धावजी पाटीलच्या इथे जायलाच लागतं नाही तर ते दर्शन होत नाही. आणि आता मी त्याला मसोबाच्या इथं. आता आम्हाला स्ट्रेट असं जायचंय. बघा आता रस्ता म्हणजे पूर्ण सुमसाम रस्ता आहे. समजा एक डोंगर आहे डोंगरच आहे. तर अजून खूप पुढे जायचं आम्हाला. तर आपण डायरेक्ट पुढे भेटू नाही तर इथे एवढा रिस्क घेऊन आम्हाला चालायला लागतं टाईट करून. तर आम्ही पडायचो. तर भेटू आपण नंतरला. आता मामाला घेऊन पण
ते काय खाली चढून चालून जायचंय. अर्ध डोंगर आम्ही खाली आलो होते ना, अर्ध डोंगर अजून बाकी आहे. तर आता पाय पडेल आता इथं जायचंय. ए तिकडचं खूप डेंजर. मंदिर कुठे? आम्ही इथं आलोय, पोहोचलोय म्हसोबाच्या मंदिरात, बघू शकता तुम्ही. आणि रस्त्याचा हा होता. आम्ही लोक एवढ्या कोपऱ्यातून आलोय ना, 4 वेळा तर आम्ही पडता पडता वाचलो डोंगरावरून. आणि हे मंदिर आहे म्हसोबाचं. ते एवढं झालं पण घाम घाम एवढं आम्ही रिस्क घेऊन आलोय ना. गाईज खूप रिस्क घेऊन आलोय आम्ही, सिरियसली. खूप जण पडता पडता वाचले आणि अर्धे जण पडले होते. पण बरं झालं जास्त. डोंगर तो अर्धा डोंगर, चढून आलो आम्ही तो. एवढा डोंगर वरती एकदम अजून डोंगर ते आम्ही सगळं पार करून आलोय. जर जास्त हायटीशी घाबरताना तर जे कमजोर ते बिलकुल येऊ नका इथं, कारण की ट्रॅकिंग कॅम्पिंगपेक्षा कमी नाही, कारण की खूप रिस्क. फक्त ट्रॅकिंगमध्ये सेफ्टी असते, त्यात काय ना आपण स्वतःवर यावं लागतं. तर बस आता आम्ही चालू मंदिरात. तर आम्ही लोक पाया पडून आला भेटतो, कारण की मस्त आला. बाय बाय. लगेच काय बंद कर, बंद कर आणि ती गाडी इथं झूम करते वाहनाला बस. तर गाईज आता आम्ही परत आलोय बसमध्ये, कारण की जेव्हा येताना खूप सारे असे इन्सिडेंट झालते. म्हणजे सगळे पडत होते, खूप लागलेलं, श्वास घेता येत नव्हता चढताना, असं एवढं त्रास होत होते. म्हणून मला टाईम भेटलेला की मी व्हिडिओ काढू की कसं ते होतं. पण मी माझी म्हणजे 100% दिलं, जे पॉसिबल होतं मी तेवढे व्हिडिओ काढले, तेवढं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलं. पण बाकीचं काय नसेल दाखवलं तर माफी मागते. पण पुढचा व्लॉग मी आय होप मी माझं बेस्ट देईन, की पुढचा व्लॉग एकदम बेस्ट येईन. आणि आतासाठी मी तुम्हाला सांगते काय झालं. आम्ही लोक पहिला गेलतो काळूबाईला, मग त्यानंतर गेलतो आम्ही लोक म्हसोबाला, मग त्यानंतर दुसरीकडे गेलतो. तर एवढे अर्धा डोंगर आम्ही खालून उतरलेलो आणि वापस तो डोंगर तेवढा चढलो. तर जास्तच खूप त्रास होतो सगळ्यांना. तर म्हणून मी त्या त्रासमध्ये व्हिडिओ नाही काढू शकली आणि तुम्हाला दाखवू नाही शकली की आम्ही परत कसं आलतो. बट हा आम्ही लोक मध्ये थांबलेलो काय पियायला, तर ज्यूस मीन्स, तर ते पियायला थांबलेलो. तर तेव्हा पण मला काही सुचलं नाही की मी व्हिडिओ काढू, कारण की खरंच काही सुचत नव्हतं, एवढा त्रास होता सगळ्यांना. आणि आता आम्ही आलो आहे, बसलो आहे. मग मी बोलली की तुम्हाला सगळं शेअर करते मी, आणि बस एवढंच होतं. तर आता जेवढं मी पॉसिबल झालं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला. तर आता रात्री आपण भेटू. बाय.